पंतप्रधान मोदींकडून महामानवाला अभिवादन. जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी. संसद भवन परिसरात मोदींकडून अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीचा जगभरात उत्साह. नागपूरच्या दीक्षाभूमीवर आणि दादरच्या चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी. राज्यपालांसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन. हिंगोलीतील 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने भाकरीवर साकारली डॉक्टर बाबासाहेबांची प्रतिमा. आखाडा बाळापूर येथील शिवार्थ दारवेकरचं बाबासाहेबांना नमन. नाशिकमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त उत्सव साजरा करण्यात आलाय. पुतळ्याभोवती कोलंबिया विद्यापीठाच्या प्रतिकृतीचा देखावा साकारल्यामुळे उत्साहाचं वातावरण ठरलं. लातूरमध्ये आंबेडकर जयंती निमित्त उत्सव समितीच्या वतीने भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन. रॅलीत युवक युवतींसह पदाधिकाऱ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग. धुळे शहरात नवजात शिशु, महिला आणि वृद्धांसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने वंचित समाजाला मदतीचा हात. सोलापुरात हजारो अनुयायांनी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या घोषणा देत आनंदोत्सव साजरा. वाशिममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त केक कापून अभिवादन. यावेळी स्थानिक चौकात आकर्षक विद्युत रोषणाईसह सुंदर सजावट करण्यात आली. नंदुरबारमध्ये भाकरीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा साकारत केलं अनोखं अभिवादन. प्रतिमा रेखाटण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरात सामूहिक अभिवादन. पुतळा परिसरात मोठ्या संख्येने नागरिकांची अभिवादनासाठी उपस्थिती. आंबेडकर जयंतीनिमित्त नागपुरातील संविधान चौक इथे अनुयायांची मोठी गर्दी. सुगम संगीत आणि भीमगीत गायन कार्यक्रमाचं आयोजन. नो डीजे, नो डॉल्बी, नो डान्स, ओनली एज्युकेशन. साताऱ्यात अभिनव पद्धतीने आंबेडकर जयंती साजरी करण्याचा निर्धार. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जाणार. सिंधुदुर्गात रंगीबिरंगी धाग्याने डॉक्टर बाबासाहेबांचे चित्र विणले. 7 दिवसात चित्रकर्ती श्रेया चांदरकर हिनं विणलं बाबासाहेबांचं चित्र. पैठणमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित. मालेगावमध्ये कला शिक्षकाने 1 रुपयाच्या नोटेवर पेन्सिलने साकारली डॉक्टर बाबासाहेबांची प्रतिमा. चित्र साकारून डॉक्टर बाबासाहेबांना केलं अनोखं अभिवादन. नागपुरात बँड पथकाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं. दीक्षाभूमीवर बँड पथकाकडून बाबासाहेबांचं गीत सादर करून अनोखं अभिवादन करण्यात आलंय. दादर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी आवश्यक 1395 टन धातूची खरेदी. पादपीठ, इमारत आणि पुतळ्याचे 20% काम पूर्ण. तर डॉक्टर बाबासाहेबांचा जागतिक दर्जाचा 350 फुटाचा पुतळा उभारला जाणार. पैठणमध्ये भव्य चरित्र रथाद्वारे खरं तर डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन. संत एकनाथ महाराजांच्या समाधीस्थळास भेट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांगली आणि मिरजेत मिरवणूक काढण्यात येणार. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त रात्री 12 वाजता नागपूरच्या संविधान चौकात जल्लोष साजरा. शहराच्या कानाकोपऱ्यातील बुद्ध विहार समितीकडून मिरवणुकीचं आयोजन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त अकोल्यात फटाके फोडत उत्साहात उत्सव साजरा. परिसरात आनंदमय वातावरण.
अमरावतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त 134 किलोचा केक कापून जल्लोष। यावेळी कार्यक्रमाला रवी राणांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती। उल्हासनगरमध्ये चित्रकाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनोख्या पद्धतीनं केलं अभिवादन। 1 रुपयाच्या नाण्यावर राहुल कीर्तक यांनी आंबेडकरांचे चित्र रेखाटून केलं अभिवादन। पिंपरी चिंचवडमध्ये विद्यार्थ्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। सलग 18 तास अभ्यास करून बाबासाहेबांना अभिवादन। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनीही काही काळ सहभाग घेतला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दादरमधील वाहतुकीत बदल। चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी पाहता वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यातील वाहतूक मार्गात बदल। जिल्हाधिकारी कार्यालय, अरोरा टॉवर्स, दांडेकर पूल, विश्रांतवाडी भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली। आंबेडकर जयंतीनिमित्त कल्याणमध्ये वाहतुकीत बदल। शिळफाटा रस्त्यासह अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार, तर शिळफाटा अंबरनाथ बदलापूरकडून येणारी अवजड वाहनांची वाहतूक वळवली जाणार। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील गांधी मैदानावर 3 दिवसीय जय भीम फेस्टिवलचं आयोजन। कार्यक्रमाला उदयनराजे भोसले यांची उपस्थिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।